नमस्कार, मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर लाडकी बहीण योजनेच्या महिलांना मार्च आणि एप्रिल या 2 हप्त्याचे वाटप जवळपास 12 तारखेपासून सुरू झाले आणि जवळपास हे वाटप 16 तारखेपर्यंत सुरूच होते। तर यामध्ये 1500 असे 3000 रुपये भरपूर महिलांना त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहे। पण अशा भरपूर काही महिला आहेत त्यांना त्यांचा मार्च आणि एप्रिल यामधला एकही हप्ता त्यांना मिळालेला नाही। तर अशा महिलांकडून आता भरपूर प्रमाणात आम्हाला विचारणा करण्यात येत आहे। तर आम्हाला हे पैसे का आलेले नाहीत, आम्हाला हे पैसे येणार आहेत काय, व आम्हाला आता यापुढे या योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहे काय। तर या संदर्भात सोशल मीडियावर सोशल माध्यमातून बऱ्याच ठिकाणी असं सांगण्यात येत आहे की तुम्ही या प्रकारचा अर्ज करा, तुम्ही या वेबसाईटवर तुमची माहिती भरा, व्हॉट्सअपवर माहिती द्या आणि या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आपला स्टेटस चेक करा। तर अशा बातम्या सोशल मीडियावर अनेक माध्यमातून सांगण्यात येत आहे। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व लाडकी बहीण योजनेच्या महिलांना सांगू इच्छितो की शासनाकडून अशा प्रकारची कोणतीही वेबसाईट किंवा अशी कोणतीही लिंक सुरू करण्यात आलेली नाही आणि शासनाकडून अशा प्रकारचा कोणतेही अर्ज सुरू करण्यात आलेले नाही। आणि या संदर्भात शासनाकडून जर अधिकृतपणे कोणते अर्ज किंवा कोणतीही माहिती सुरू करण्यात येईल किंवा कोणतीही माहिती देण्यात येईल त्याबद्दल माहितीची व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणारच आहे। किंवा महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्याकडून काही सूचना देण्यात येईल त्याबद्दल सुद्धा माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार आहे। फक्त ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा मार्च आणि एप्रिल यापैकी दोन्ही हप्त्याचे पैसे आलेले नसतील अशा महिलांनी महिला व बालविकास विभागाकडे जाऊन त्यांना विचारणा करायची आहे, तिथे आपली तक्रार नोंद करायची आहे। पण तिथेही जाऊन तुम्हाला त्यामध्ये समाधानकारक उत्तर मिळणार नाही, तिथेही तुम्हाला उडवाउडवीची उत्तरं मिळणार आहेत। तर या संदर्भात शासनाकडून लाडकी बहीण योजनेच्या बाकी महिलांना पैसे का आलेले नाहीत, लाडकी बहीण योजनेच्या ज्या महिलांना आता अपात्र करण्यात आले आहे काय व त्यांना कोणत्या कारणामुळे अपात्र करण्यात आलेले आहे याबद्दलची माहिती शासनाकडून देण्यात यायला पाहिजे होती। पण अशा प्रकारची कोणतीही माहिती शासनाकडून देण्यात येत नाहीये। तर ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाही अशा महिलांनी जाऊन तिथे तक्रार नोंद केली आणि जमाव केला तर शासनाला याची दखल अवश्य घ्यावी लागणार आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांना ते पैसे परत सुरू करून द्यावे लागेल। आणि काही ज्या महिला अपात्र करण्यात आलेल्या आहे त्या महिलांना कोणत्या कारणामुळे अपात्र करण्यात आलेले आहे याची माहिती सुद्धा शासनाला द्यावी लागणार आहे। पण सध्या तरी शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज किंवा कोणत्याही प्रकारची वेबसाईट किंवा कोणत्याही प्रकारची लिंक किंवा कोणत्याही प्रकारचं व्हॉट्सअपवर माहिती मागवल्या जात नाही आहे। तर तुम्ही कुठेही माहिती आपली देऊ नका, कुठेही लिंकवर क्लिक करू नका किंवा कोणालाही व्हॉट्सअप चॅट करू नका, तर तुमची फसगत होऊ शकते। तर ही होती लाडकी बहीण योजनेच्या महिलांना महत्त्वाची माहिती। तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल, माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व असेच माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।